परवा विटा शहरामध्ये कोंबडीनं ऑपरेशन झालं. त्या ऑपरेशनला विरोध म्हणून वकील संघटनेने इतका आक्रमकपणा संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेला आहे. त्या संदर्भात मी आज एक दोन शब्द बोलणार आहे आणि वकील संघटनेच्या बाबतीमध्ये किंवा ॲडव्होकेट विशाल कुंभार याच्या बाबतीमध्ये सविस्तर असा खुलासा करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. ज्या दिवशी कोंबडी ऑपरेशन झालं, गेल्या 1.5 वर्षापासून शुभम कोळी नावाचा तडीपार मुलगा हा ॲडव्होकेट कुंभार विशाल कुंभार यांच्या घरी तो राहतोय आणि त्याला साथ हा विशाल कुंभार देते. तडीपार माणसाला जर तुम्ही जर त्याला जर आसरा देत असाल तर ते निंदनीय आहे, निषेधार्थ आहे. आणि वरिष्ठाचा आदेश मानून SP साहेब असलेले, DYSP साहेब असलेले किंवा तिथले फडतरे साहेब असलेले यांच्या आदेश मानून त्या पोलीस स्टेशनचे PSI जयश्री कांबळे आणि त्यांच्या टीमला कोंबडी ऑपरेशन करण्यास सांगितलं. आणि कोंबडी ऑपरेशन कर हे रात्रीच होत असतं, दिवसा ऑपरेशन करत नाही किंवा दिवसा आरोग्य सापडत नाही. त्यामुळे एवढं वकिलाला माहिती पाहिजे की वकिलाचं नातं हे पोलीस स्टेशन आणि वकील दोन्ही नाण्याची एकच बाजू आहे. कुठलाही प्रश्न आला तर वकील तिथं असतो, वकिलाचा प्रश्न आला की पोलीस तिथं असतात. त्या दोन्ही नाण्याची एक बाजू असणारं जे नातं आहे ती इतकं टोकाला गेलं की ती तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं थोडंसं जरा विश्लेषण करून सांगतो. कारण एक बाजू वकिलाने ॲडव्होकेट विशाल कुंभार याची ऐकली, दुसरी बाजू त्याने ऐकली नाही किंवा दुसरा विचार वकील संघटनेने केलेला नाही. त्यामुळं दुसरी बाजू काय ही मी तुम्हाला सांगतो आहे की ज्या वेळेला वरिष्ठाचा आदेश मानून विशाल कुंभार यांच्या घरी म्हणजे तो प्रशस्त असं आणि घर आहे. जो आरोपी असतो शुभम कोळी हा त्याच्या साईडला आहे. ह्यांचं घर वेगळं आहे. त्या आरोपी राहतोय की ह्याच्याच भाड्यात नाही, ह्यांच्याच खोली घेतल्या, स्वतःची खोली आहे, त्याला तिथं भाड्यात ठेवलेलं आहे त्यांच्या पाहुण्याला. आणि तिथं आरोपीला हा संरक्षण द्यायचं काम हा विशाल कुंभारने केलेला आहे, ॲडव्होकेट विशाल कुंभारने केलेला आहे. त्यावेळेला ही जयश्री कांबळेने त्यांची सगळी टीम त्यावेळेला तिथं गेली. त्यावेळेला रात्रीचं कोंबडी ऑपरेशन करण्यासाठी ज्या घराला तो राहतोय शुभम कोळी हा तडीपार पोरगा, त्याच्या घरापुढे जाऊन तिथं जरा चौकशी करून त्याच्या पुढे सेल्फी काढला, गपचिप काढला सेल्फी. ही काय दांगा नाही, झोपणा, ही काय कॉलेजची मुलं नव्हती गेलेला 11वी करायला किंवा काय बोलायला, अशा कुठलंही काय झालेलं नाही. त्यांनी त्या जिथं शुभम गुप्ता राहतोय तिथं ते नाही म्हटल्यानंतर ते सेल्फी काढून जाण्याला तयार होत होते. तोपर्यंत ॲडव्होकेट विशाल कुंभार नावाचा माणसे त्यांच्या सध्याच्या रूम मधनं बाहेर आला आणि वाटेल ते शिवाय द्यायला लागला, वाटेल ते बोलायला लागला. तुम्ही रात्री जर येताय, अपराधी येताय, आम्हाला लोकांना त्रास होतोय. वास्तविक पाहता ह्यांना त्रास व्हायची काय गरज नाही. त्यांना माहिती आहे पोलिसांना आणि वकिलांना काय कोंबडी ऑपरेशन असतंय किंवा काय वरिष्ठाचा आदेश असतो ही त्यांना सगळं माहित आहे. परंतु आपल्या पाहुण्याला वाचवण्यासाठी ही सगळं केलेला आकार तांडव आहे. त्यांनी इतक्या या लोकांना शिवाय दिल्या. एक महिला अधिकारी, त्या महिला अधिकाऱ्याला एक असभ्य भाषेत बोलणे हे ॲडव्होकेट कुंभार यांना शोभणार नाही. त्याच्यामुळं ॲडव्होकेट विशाल कुंभार यांचा मी रिपब्लिक कोर्ट ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या नात्यानं मी ॲडव्होकेट विशाल कुंभार यांचा जाहीर निषेध करतो. आणि त्याच्यानंतर हे सगळं होत असताना ॲडव्होकेट कुंभार ही शासकीय कामात अडथळा आणतात. वारंवार त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेलो नाही, तुम्हाला आम्ही तो तडेपार असणारा मुलगा त्याला शोधायला आलेला आहे, तर तुम्ही आदेशच कोणी दिला? तुम्हाला इथे यायचं कारणच काय? तुम्ही राहता काय आला? तुम्ही 1000-2000ला विकणारी माणसं, 10,000ला विकणारी माणसं, 500 रुपये घेतलं की जामीन देणारी माणसं, अशा पद्धतीचे 11 विक्राळ बोलून त्या महिला अधिकाऱ्याचा त्यानं अवमान केलेला आहे. तो गुंड असणारा, तडेपार असणारा मुलाला वाचवण्यासाठी सगळे केलेलं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या वकील संघटनेला माझी विनंती आहे आणि पोलीस वरिष्ठाला विनंती आहे. हा माणसाच्या दुसरी बाजू अशी होती की ती एकदा त्यानं त्या लेडीला विचारलं तुमचं नाव काय? ती म्हणजे जयश्री कांबळे. परत एकदा सांगा काय नाव आहे ते. नसेल तर तिने प्लेट दाखवली, नेम प्लेट बघा म्हणून.
तर त्याला इतकं भानावर आलं की तो म्हटला की हाय सोसायटी आहे, तिथं उच्चवर्णीय सगळे लोक राहतात, हायफाय लोक राहतात, त्यामुळे तुमचा दंगा मस्ती करायची असतं तर इथलं जी तुम्हाला इथं नाही, त्यामुळं जातीचा उल्लेख आम्ही करत नाही, आम्ही काय त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल करा म्हणून सांगत नाही, पण शासकीय कामात एका महिलेवर किती महिलेला बोलायचं असतंय, किती महिलेचा अवमान झालेला आहे त्या ठिकाणी महिलेचे, त्यामुळं महिले विशाल कुंभार याच्यावर विनयभंगाचा गुन्हा तर झालाच पाहिजे, कारण महिलेला अपशब्द वापरतो, महिलेला अरे तुरं बोलतो, एक महिला त्याची पण सगळे आई वडील होते, त्या आई वडिलांना त्या ॲडव्होकेट विशाल कुंभारला 2 वेळा घरात पाठवलं, 2ही वेळा परत तावानं बाहेर येतोय आणि औराची भाषेत शिवागाळ करतोय आणि तुम्ही इथनं निघून जाऊन होतोय. केवळ शुभम कोळी हा तडेपार व्यक्ती आहे, त्याला वाचवण्यासाठी केलेला हा सगळा प्रकार ॲडव्होकेट विशाल कुंभारने केलेला आहे. शासकीय कामात अडथळा आणलाय म्हणून वरिष्ठांना आमच्या घुगे साहेबांना SP साहेबांना विनंती आहे, त्या ठिकाणी DYSP यांना विनंती आहे की आपण या ॲडव्होकेट विशाल कुंभारवर विनयभंगाचा आणि शासकीय काम आणलेल्याचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही रिप पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे.